आज मतदान केंद्रावरती एक धक्कादायक प्रकार उघड झालाय। राज ठाकरे हे काल माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, निवडणूक आयोगाने फाडू नावाचं मशीन आणलंय। या मशीनला ईव्हीएम मशीन बरोबर कनेक्ट केले जाणार आणि त्यानंतर मतमोजणी होणार। पण हे फाडू नावाचं मशीन आणण्या अगोदर निवडणूक आयोगाने कोणत्याही पक्षाला माहिती दिली नाही किंवा त्या मशीनचा डेमोही दिलेला नाही। निवडणूक आयोग आणि हे सरकार आपल्या मनाचा कारभार करतंय। लोकशाहीशी यांना काही घेणं देणं राहिलेलं नाही। निवडून येण्यासाठी हे सरकार आणि निवडणूक आयोग कोणत्याही स्तराला जातंय। याशिवाय आज मतदान केंद्रावरती मतदान करण्याच्या अगोदर आपण जी बोटावरती शाई लावतो ती शाई मतदान केल्यानंतर पुसली जाते। एवढेच नाही तर काही मतदान केंद्रावरती असा देखील घोळ झालाय। काही लोकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान केलंय पण ते मतदान गेलं भाजपला। राज ठाकरे स्वतः जेव्हा मतदान करायला गेले तेव्हा मतदान केंद्राच्या बाहेर आल्यावरती काय म्हणाले, चला सविस्तर ऐकू। अशा प्रकारची सरकार कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टींची सुरुवात केली मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की ये न केने प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काय वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला। दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे। मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही। त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलं आहे की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही, ते दाखवायला काही मार्ग नाही। आणि मग ते सगळं झालं। त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतदार मोजणीच्या वेळेला वापरणार। म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही, दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाही। सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या। जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करत आहेत। होऊ देणार नाही तो भाग वेगळा, परंतु आता हे मशीन आणलंय। हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही आहे। बरं हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाला द्यायची, ते देत नाही आहेत। मागितल्यानंतर पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाही आहेत। आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का, आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता। तर हा असा कुठलाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला। म्हणजे ते परत ते कशासाठी पैसे वाटायला। म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे। आम्ही आमच्या परीने जे काही करायचं आहे ते करतोच आहोत बरं का, परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत। या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं त्याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला। माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं आहे, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या ह्याच्यामध्ये की कशा प्रकारे आत्ता इथे छबिली दासला कुठेतरी एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलंय। म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार। सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात, परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसत आहेत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढेच फक्त इच्छा। सर, सत्ताधारी नेते असं म्हणतायत घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं अमित साटम यांनी सकाळी सांगितलेलं आहे। प्रश्न अमित साटम या गोष्टी बोलू नयेत आता, कळलं का। आज निवडणुकीचा, आज मतदानाचा दिवस आहे, आम्हाला जे हवं ते आम्ही करू। मार्करचा आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? सत्ताधारी सकाळपासून अशा प्रतिक्रिया देऊ लागलेल्या आहेत की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतायत की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा। मग आणि शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, हा विकास
ठीक आहे, आपण सतर्क करावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, मला आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं. ते सोडा, आजचं पहिलं मतदानाचं बोला. हो, एवढा आला कुठून पैसा? वॉशिंग मशीन समजू शकतो, ते भाजपचं आहेच. मिक्सर पण वाटले. हो, मिक्सर पण वाटलंय. सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतायत भाजपमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले. पण मिक्सर जरी वाटले, वॉशिंग मशीन जरी वाटली, तरी जनता चूरणे आहे ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही. झोपेचं ढोंग करते. मतदान केलं का? मतदान केलं. मी पण आता पुसून बघणार आहे शाही. पण एक आहे, मी काय दुबार मतदान, एक तर माझं कुठे नाव नाहीये, त्याच्यामुळे दुबार मतदान करायला जात नाही. हा प्रश्न गंभीर आहे, तो गांभीर्याने घेतला पाहिजे. टीव्ही चॅनलवरती सुद्धा काही रिपोर्टर, मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे की ते स्वतः डेमो देत आहेत शाही पुसण्याचं. आणि हे एवढं जर का ढळढळीत सत्य, बोटावरची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल, म्हणजे ह्यांची मिलीभगत आहे. ठीक आहे, चला, तरी सुद्धा मी शायद ये पहला चुनाव है जिसमें बहुत सारी शिकायतें आ रही है. मतदान के बाद जो इंक लगाई जाती है तुरंत वो निकाली जा सकती है. ये तो गंभीर है. और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी. इसका मतलब ये है कि चुनाव आयोग, और अगर मैं आरोप लगाऊं, सत्ताधारी पक्ष है उनकी मिलीभगत है. बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदार यादी में है. और स्वयं गणेश नाइक, जिन्होंने कहा था कि टांगा पलटी घोड़ा फरार का है, तो उनका मतदान केंद्र ही फरार हुआ है. तो ये बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है. और अभी मैंने एक लेटर प्राप्त हुआ है. हाँ, ये देखो, सॅनिटायझर वापरून ये बांद्रा में हुआ है. अभी आपको ये इतना दिखाई नहीं देगा, लेकिन वो क्या सैनिटाइजर, नेल पॉलिश रिमूवर, तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी ली है सैनिटाइजर और नेल पॉलिश रिमूवर की? तो ये तो सीधा लोकशाही की हत्या हो रही है.